नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. सफाई कामगारांसाठी वारसा हक्काची मागणी. आमदार संजय केळकर यांचा अधिवेशनात आवाज. शासकीय कर्मचाऱ्यांचा 2 तासांचा काम बंद आंदोलन यशस्वी. आणि वृद्धाला अटकेची भीती दाखवून 8.65 लाखांची फसवणूक. उत्तर प्रदेशातून दोघे अटकेत. सफाई कामगारांना घरं मिळवून देण्यात आमदार संजय केळकर यांना मागील कार्यकालात यश मिळालं असताना आता अधिवेशनात त्यांनी पुन्हा एकदा सफाई कामगारांना सरसकट वारसा हक्काचा लाभ मिळवून देण्यासाठी आवाज उठवलाय. ठाणे महापालिकेच्या सेवेत असलेल्या सफाई कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक कामगार वयोमानानुसार मृत्यू पावलेत. त्यांच्या जागी त्यांच्या वारसांना नोकरी मिळून कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आमदार केळकर अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. सध्या सुरू असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात त्यांनी पुन्हा एकदा सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न उपस्थित करून शासन स्तरावर प्रयत्न करून न्याय देण्याची मागणी केली आहे. लाडपागी समितीनं मृत्यू पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. मात्र जातनिहाय विभागणीमुळे अनेक जाती वगळण्यात आल्यानं सर्वच कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळत नसल्याची बाब आमदार केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ठाणे महापालिकेत पात्र सफाई कामगारांच्या मागण्या प्रलंबित असल्याचंही त्यांनी सांगितलं. जो कामगार घाणीत काम करतो, सफाईचं काम करतो, त्या सर्व सफाई कामगारांना सरसकट वारसा हक्काचा लाभ मिळावा अशी मागणी केळकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे सद्यस्थितीत वारसा हक्काचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यानं या लाभापासून अनेक कामगार वंचित आहेत. शासन स्तरावर याबाबत राज्य सरकारनं प्राधान्यानं पाठपुरावा केल्यास सफाई कामगारांना हक्काचा लाभ मिळेल अशी मागणी केळकर यांनी अधिवेशनात केली आहे. महाराष्ट्रातील विविध शासकीय आणि निमशासकीय विभागातील कर्मचारी संघटनांनी 20 डिसेंबर रोजी 2 तासाचं काम बंद आंदोलन यशस्वीपणे पार पाडलं. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत सर्व शासकीय कार्यालय, निमशासकीय संस्था आणि इतर संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी आपलं काम थांबवून या आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी आपले प्रलंबित मागण्यांचं निवेदन सरकारकडे पोहोचवलंय. मागण्यांमध्ये वेतनवाढ, सेवा शर्तींमध्ये सुधारणा आणि शासकीय लाभांचा विस्तार याचा समावेश होता. वेळोवेळी या मागण्या मांडूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलन शांततापूर्णरित्या पार पडलं आणि कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारांना थारा दिला गेला नाही. राज्यभरातून हजारो कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला, ज्यामुळे शासनावर दबाव निर्माण झाला. कर्मचारी संघटनांनी सरकारला स्पष्टपणे इशारा दिलाय की जर त्यांच्या मागण्यांकडे तातडीनं लक्ष देण्यात आलं नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा विचार केला जाईल. सरकारनं आता या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी पावलं उचलावीत अशी सर्व संघटनांची अपेक्षा आहे. आहे संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या आणि कशा प्रकारे आंदोलन सुरू आहे? मी राजेंद्र कुमार खोब्रागडे, वस्तू व सेवा कर विभाग, तसेच जिल्हा मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हाध्यक्ष. आमच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्यामध्ये प्रमुख समस्या आमच्या पदोन्नतीच्या आणि बदलीच्या समस्या आहेत. गेल्या 4 दिवसापासून आम्ही ठाणे माझगावला 4 दिवसापासून कंटिन्यू धरणे आंदोलन सुरू आहे. आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा लेवलवर आज 4थ्या दिवसानं धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेले आहे. कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे आणि जर तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमचे काम बंद आंदोलन आहे. 2 तासासाठी आम्ही कामबंद आंदोलन केलेलं आहे आणि प्रमुख मागण्यांमध्ये आमच्या पदोन्नती आणि बदली ह्या 2 आमच्या प्रमुख मागण्या आहेत. बदलीच्या काय समस्या आहेत? कशा प्रकारे बदलीमुळे समस्या होत आहेत? मागच्या वर्षामध्ये बदल्याच झालेल्या नाही. त्या समस्या अशा आहेत की आमच्या महिला कर्मचारी आहेत, त्यांचे पती दुसऱ्या इथून 800-900 किलोमीटर अंतरावर त्यांचे जॉब आहेत. पती पत्नी एकत्रीकरणाच्या जे शासनानं वेळेत करायला पाहिजे त्या बदल्या झालेल्या नाहीत. त्या प्रमोशनच्या नावावर प्रमोशन गेले DPC होऊन जवळजवळ 6-7 महिने होऊन गेलेत, अजून प्रमोशन होऊन त्यांच्या ऑर्डर निघालेल्या नाहीत. त्यामुळे ते पदं तसेच भरलेले आहेत. तुमच्या सगळ्या मागण्या मान्य नसेल झाल्या तर संघटनेचं काय पाऊल असेल पुढचं? जर शासनानं किंवा प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही यानंतर तीव्र आंदोलनाकडे आमचं सुरू आहे. एका वृद्ध व्यक्तीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेची भीती दाखवत 8.65 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या 2 सायबर गुन्हेगारांना ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. आरोपी रौचक अजयकुमार श्रीवास्तव आणि संदीप कमलेश सिंग यादव यांच्याकडून 5.65 लाख रुपयांचा मुद्देमाल, वाहन, मोबाईल सिम कार्ड, 20 डेबिट कार्ड, विविध बँकांचे 9 चेक आणि क्रिप्टोकरन्सी हस्तगत करण्यात आली आहे.
चितळसर मानपाड येथे राहणाऱ्या सोनाली व्यंकटेशानंद घाट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या वडिलांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक वॉरंट जारी झाल्याचं सांगून 8.65 लाख रुपये बँक खात्यात पाठवायला भाग पाडलं. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता आरोपींनी आतापर्यंत 59 जणांची फसवणूक केल्याचं उघड झाले. या रकमेचा काही भाग क्रिप्टोकरन्सीमध्ये परावर्तित करण्यात आला होता. पोलिसांनी अंदाजे 3,20,000 रुपयांच्या क्रिप्टोकरन्सीचा शोध घेतला. आरोपींना उत्तर प्रदेशमधून अटक करून ठाण्यात आणलं असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत करत आहेत. अटक केलेला आहे. सदर आरोपितांकडून आपल्याला गुन्ह्यामध्ये गेलेल्या 8,65,000 पैकी 5,5 लाखापेक्षाही जास्त रक्कम ताब्यात मिळालेली आहे. एक सँट्रो कार 8 लाख रुपयाची कार मिळालेली आहे. तसेच सदर आरोपींनी वापरात असलेले दोन्ही आरोपींकडे असलेले 5 मोबाईल्स मिळालेले आहेत. 6 सिम कार्ड्स मिळालेले आहेत. तसेच आरोपींकडे आपल्याला 20 डेबिट क्रेडिट कार्ड्स मिळालेले आहेत आणि यांच्याकडे 9 चेकबुक मिळालेले आहेत. या आरोपींपैकी एक आरोपी बीटेक झालेला आहे. तसेच एकाने BSc केलेला आहे. तसेच हे आरोपी क्रिप्टोकरन्सी खरेदी करत होते. तर या क्रिप्टोकरन्सी यांनी किती खरेदी केलेली आहे आणि ही क्रिप्टोकरन्सीचे हे कशा प्रकारे इन्व्हेस्ट पैसे गुंतवत होते याची माहिती घेण्याचं काम चालू आहे. काही बॅकग्राऊंड आहे का? यापूर्वी देखील गुन्हा दाखल आहे? या आरोपींच्या बाबत आम्ही माहिती घेतली असता यांनी 59 अकाउंट्स पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरलेले आहेत आणि यांच्या विरुद्ध असे एकूण 59 ठिकाणी तक्रारी भारतातल्या विविध पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त आहेत. मुंबईच्या समुद्रात प्रवासी बोट दुर्घटनाग्रस्त होऊन तब्बल 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातील तलावांमधील नौकाविहाराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तलावांमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या बोटिंगमध्ये बऱ्याचपेक्षा जास्त पर्यटक कोंबले जात असल्यानं तसंच लाईफ जॅकेट परिधान न केल्यानं पर्यटकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त होते. ठाणे हे तलावांचं शहर गणलं जातं. शहरातील मासुंदा तलाव हे ठाणेकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. सध्या महापालिका क्षेत्रात मासुंदा, उपवन, आंबेघोसाळे आणि खारेगाव या प्रमुख 4 तलावांमध्ये बोटिंग सेवा ठेकेदारामार्फत सुरू आहे. शनिवार, रविवार तसंच सुट्ट्यांच्या दिवशी या तलावांवर बोटिंगसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी असते. परंतु पर्यटकांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा न पुरवता पॅडल बोट उपलब्ध करून दिल्या जातात. तसंच प्रवासी बोटीत क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक बसवले जात असल्याच्या तक्रारी आहेत. ठेकेदाराकडे सुरक्षा साहित्य उपलब्ध असताना देखील ते वापरलं जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तलावात पॅडल बोटीला जास्त मागणी असून या बोटीवर स्वतः पर्यटकांचे नियंत्रण असते. हे पर्यटक तलावांमध्ये बोटिंगसाठी जाताना लाईफ जॅकेट घालत नाहीत. काही जण तर चक्क कापडाची इस्त्री मोडू नये, कपडे खराब होऊ नयेत म्हणून नियमांचं पालन करत नसल्याचं ठेकेदारांनी सांगितलं. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून वाहन चालक दंडाची रक्कम भरत नसतात. ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीच्या नोटिसीनंतर 66,07,009 रुपयांचा थकीत दंड वाहतूक विभागाकडे भरण्यात आलाय. सर्वाधिक दंडाची रक्कम ठाणे ते दिवा येथील वाहन चालकांनी भरली असून ही रक्कम 29,43,150 रुपये इतकी आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांकडून ई-चलन यंत्राद्वारे कारवाई केली जाते. यामध्ये नियमांचं उल्लंघन केल्यानंतर परिसरातील वाहतूक पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी संबंधित चालकाच्या वाहनाचं छायाचित्र काढतात. त्यानंतर वाहन चालकाला नियमाचं उल्लंघन केल्याच्या दंडाची माहिती मोबाईल क्रमांकावर मिळते. वाहन चालक या दंडाची रक्कम भरण्यास अनेकदा टाळाटाळ करतात. त्यामुळे वाहन चालकांवर थकीत दंडाची रक्कम वाढत जाते. पोलिसांकडून वाहन चालकांविरोधात कारवाई करताना त्याच्या यापूर्वीच्या दंडाच्या रकमेचीही वसुली केली जाते. परंतु ही रक्कम अनेकदा चालक भरत नाहीत. मागील वर्षभरापासून अशा थकीत दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी लोक अदालतीमध्ये अशी प्रकरणं दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये वाहन चालकाला लोक अदालतीची नोटीस येते. त्यानंतर चालक थकीत दंडाची रक्कम भरण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे गेल्यास त्याला दंडाच्या रकमेमध्ये सवलत दिली जाते. त्यानुसार मागील 1.5 महिन्यात अनेक वाहन चालकांनी लोक अदालतीच्या नोटिसीनंतर ठाणे वाहतूक पोलिसांकडे धाव घेतली. या वाहन चालकांकडून ठाणे पोलिसांनी दंड भरला तर काही वाहन चालकांनी 14 डिसेंबरला लोक अदालतीमध्ये दंडाची रक्कम भरली. या लोक अदालतीमध्ये 8,311 खटल्यांच्या प्रकरणांमध्ये 66,07,009 रुपयांचा दंड वाहन चालकांना भरल्याची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांनी दिली.
आरोग्यासाठी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त हवेची आवश्यकता असते. मात्र गेल्या काही काळात हवेतील वायू प्रदूषणाची पातळी वाढत असल्यानं हा चिंतेचा विषय बनलाय. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडील नोंदीनुसार ठाणे शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स 1 डिसेंबर रोजी सरासरी 147 होता, तर 17 डिसेंबर रोजी हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 120 असल्याचं समोर आलंय. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात 1 वर असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक पंधरवड्यानंतर 121 एवढा नोंदवण्यात आलाय. हा हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषित वर्गवारीमध्ये आहे. एअर क्वालिटी इंडेक्सनुसार 0 ते 50 एअर क्वालिटी इंडेक्सची नोंद झाल्यास हवेची गुणवत्ता चांगली असल्याचा निष्कर्ष काढला जातो. 51 ते 100 समाधानकारक, 101 ते 200 मध्यम गुणवत्ता, 201 ते 300 प्रदूषित, 301 ते 400 अत्यंत प्रदूषित आणि 401 ते 500 गंभीर स्वरूपाचं प्रदूषण मानलं जातं. ठाणे हे तलावांचं शहर असून शहरात वृक्षसंपदाही मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र वाढत्या नागरिकीकरणामुळे तसंच विविध विकास कामांमुळे आणि धूळ-धुराच्या व्याप्तीनं शहरात वायू प्रदूषणाची पातळी काही अंशी वाढली आहे. मात्र हे प्रमाण गेल्या 2 वर्षापेक्षा तुलनेनं कमी आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 120 पर्यंत कमी झाल्यानं ठाण्याची हवा मध्यम प्रदूषित स्तरावर आहे. ठाणे महापालिकेनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्यासोबतच हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाईन सुरू आहे. हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी या व्हॉट्सअप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा सफाई कामगारांसाठी वारसा हक्काची मागणी. आमदार संजय केळकर यांचा अधिवेशनात आवाज. शासकीय कर्मचाऱ्यांचा 2 तासांचा काम बंद आंदोलन यशस्वी. आणि वृद्धाला अटकेची भीती दाखवून 8.65 लाखांची फसवणूक. उत्तर प्रदेशातून दोघे अटकेत. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666613141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.